आज प्रचाराचा शेवटचा दिवस संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार। जवळपास सगळे नेते आपापल्या होम ग्राउंडवर सभा, रॅली आणि शक्ती प्रदर्शन करणार। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची आज मुंबईमध्ये सांगता सभा। मुंबादेवी मतदारसंघात शिंदेंची तर वांद्र्यामध्ये वरुण सरदेसाईंसाठी ठाकरेंची सभा। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका। फडणवीस आणि गडकरींच्या विदर्भात सभा, तर अमित शहा सकाळी नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रेंसाठी सभा घेणार। आज जे.पी. नड्डा यांच्या महाराष्ट्रात 3 सभा। नवी मुंबईतील नेरूळच्या रामलीला मैदानात सभेचं आयोजन, तर दुपारी अहिल्यानगरमधील कर्जतमध्ये आणि अक्कलकोटमध्येही सभा होणार। आज इंदापूर आणि बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांच्या एकाच वेळी सभा। काका पुतणे इंदापुरात दुपारी 1 आणि बारामतीमध्ये दुपारी 2 वाजता सभा घेणार। भंडाऱ्यातील साकोलीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा रोड शो। लाखांदूर, लाखनी आणि साकोली या तिन्ही तालुक्यात पटोलेंचा रोड शो। त्यानंतर साकोली इथं शेवटची प्रचार सभा घेणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची आज हॉटेल सॉफिटेलमध्ये महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद। अनेक महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार। मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यावरील बंदीबाबत आज सुनावणी। मतदानावेळी मोबाईल कुठे ठेवावा यावरून पोलीस आणि मतदारांमध्ये कायम खटके, त्यामुळे उपाय सुचवण्यासाठी मनसेची याचिका। गद्दारांना वापरता यावं म्हणून बाळासाहेबांचं नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत टाकलं। हिंमत असेल तर शिंदेंनी त्यांच्या वडिलांचं नाव वापरून मैदानात यावं, उद्धव ठाकरेंचं आव्हान। संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घालायला निघाले। जिथे जातील तिथे अदानी हे भाजपचं धोरण। सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानींसाठीचे आदेश फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। आम्हाला दम दिल्यास तुमच्या नाकातोंडात भुसा घालू, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। सरकार आल्यावर शिंदेंसह इतरांना जेलमध्ये टाकण्याचा ठाकरेंनी इशारा दिला होता। राज्यामध्ये नजर ठेवण्यासाठी भाजपनं गुजरातमधून महाराष्ट्रात माणसं आणली, हे पंकजा मुंडेच बोलल्या। महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरेंकडून पंकजा मुंडेंचं कौतुक। रावण, कंस आणि अफजल खानाचा वध मोदींनी केला असं सांगायला भाजपचे लोक कमी करणार नाहीत। राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यावर ठाकरेंची प्रतिक्रिया। बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न दिल्याचं राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। कलम 370 काढताना आम्ही भाजपला पाठिंबा दिला। अमित शहांनी केसाला ब्राह्मी तेल लावावं, केसही येतील आणि स्मरणशक्तीही वाढेल, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला। 8 दिवसात महायुतीचं सरकार जाणार। सरकार बदला, सोयाबीनला 7,000 रुपये भाव आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवणार, ठाकरेंचं आश्वासन। सरकार आल्यास वाढवण बंदर होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं पालघरकरांना आश्वासन। तर बंदर आल्यास गुजरातसारखे ड्रग्ज महाराष्ट्रात येतील, ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीचा सिलसिला सुरूच। पालघरमध्ये विराज कंपनीच्या हेलिपॅडवर सभेआधी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी। आपली बॅग तपासल्यानंतर केवळ नाटकं करण्यासाठी सगळ्यांच्या बॅग तपासल्या, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर मोदींची बॅग तपासली का? तपासली तरी थापाच मिळतील, ठाकरेंची खोचक टीका। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि अनेक योजनांना ब्रेक लागला। ठाकरेंनी पुत्रप्रेमापोटी डबल इंजिन सरकारची गती थांबवली। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। नागपूरमध्ये भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने। प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी। नागपुरामध्ये महिला एसपी अनिता मोरेंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली। रस्त्यात थांबून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस पुढे ढकलत होते आणि यावेळी संतप्त कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रियंका गांधींवर टीका। प्रियंका गांधी यांच्या सभेला संगमनेरहून लोक आणूनही अवघे 3,000 लोकच उपस्थित, राधाकृष्ण विखेंचा टोला। भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा पैसा दिला तर तो घ्या, मात्र मत काँग्रेसलाच द्या। नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेदरम्यान काँग्रेसच्या बंटी शेळकेंचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीजया चव्हाणांविरोधात रेवंत रेड्डींचा प्रचार। अशोक चव्हाणांकडून पैसे घ्या पण मत काँग्रेसलाच द्या। अशोक चव्हाणांची घामाची कमाई नाही, पैसे कमी पडले तर चव्हाणांच्या घरी जाऊन घ्या, रेवंत रेड्डी यांचं वादग्रस्त वक्तव्य। रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची आपल्याला गरज नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेलुगू देसमला दगा देऊन ते काँग्रेसमध्ये आले। महाराष्ट्रामध्ये तेलंगणाचा पैसा आला याचा खुलासा त्यांनी करावा। अशोक चव्हाणांचा रेवंत रेड्डींवर पलटवार।
महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची, एबीपी माझाला दिल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. माहीममध्ये राज ठाकरेंसोबत संवादात त्रुटी राहिल्या, काही बाबींवर वेळेत चर्चा व्हायला हवी होती. माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली. अमित ठाकरेंनी डिपॉझिट वाचवलं तरी खूप, सदा सरवणकरांची अमित ठाकरेंवर टीका. दादरमधील सेना भवन समोरून सदा सरवणकर यांनी रॅली काढली. शिवसेना नेते दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा. ही आपली शेवटची निवडणूक, आपल्या कुटुंबातून कोणीही आपला राजकीय वारसदार नसेल. केसरकरांकडून स्पष्ट. आपली मुलगी सोनाली आपल्या सामाजिक कार्याची वारसदार असेल असेही वक्तव्य. नाशिकमधल्या सभेमध्ये फडणवीसांनी नोमानींचा व्हिडिओ दाखवला. 2000 ते 2019 मधील दंगली दरम्यान मुस्लिमांवर दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेण्याची मागणीही महाविकास आघाडीनं मान्य केल्याचा फडणवीसांचा आरोप. सुप्रिया सुळेंचा अतुल बेनकेंना सज्जड दम. आपल्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही, हिंमत असेल तर तुमच्या पवार नेत्याचा फोटो वापरा, अजित पवारांना टोला. राज्यात कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही. एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवली पाहिजे. माढ्यातल्या प्रचार सभेत नाव न घेता अजित पवारांना शरद पवारांनी दम दिला. आपल्याकडे मागितलं असतं तर असेल नसेल ते सगळं आपण हसत हसत दिलं असतं. खानापूरच्या सभेत सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली. बाळासाहेब आणि शरद पवार हे कोणा एका घरची प्रॉपर्टी नाहीत. अजित पवार देखील शरद पवार यांनाच मानणारे, त्यामुळे शरद पवार ही प्रॉपर्टी आता जनतेची. उदय सामंतांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. 1980 साली आपल्याला सोडून गेलेले एकही आमदार पुन्हा निवडून आले नाहीत. माढ्याच्या सभेत शरद पवारांनी आठवणी जाग्या केल्या. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर रोखलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं. सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाची माहिती. ज्या गेटवरून प्रतिभा पवार आतमध्ये येत होत्या तिथे सुरक्षा रक्षक परप्रांतीय असल्यानं त्यांना प्रतिभा पवारांना ओळखलं नाही, म्हणून सगळा प्रकार घडला. बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण. ज्या शरद पवारांनी बारामतीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारलं त्याच पवारांच्या पत्नीला आणि आपल्या मुलीला गेटवर अर्धा तास अडवलं. सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका. सत्ता आहे म्हणून कसंही वागवलं जात असल्याचाही हल्लाबोल. नांदेडच्या भोकरमध्ये जरांगेंच्या नावावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न. मनोज जरांगे नाव वापरून काँग्रेससाठी मतं मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल. घटनेची चौकशी करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी. मराठा आरक्षण प्रश्नी आत्महत्याग्रस्त प्रवीण पिंगळेच्या नातेवाईकांची जरांगेंनी भेट घेतली. यावेळी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, जरांगेंचं आवाहन. विरोधकांकडून आपल्याला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न. एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांचा आरोप. जाणीवपूर्वक प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जात असल्याचं म्हणत पठाण भाऊ. काँग्रेसमध्ये कोणीही विचारलं नाही म्हणून शंभूराज देसाई आपल्याकडे आले होते. गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा सर्वात पुढे होता. पाटणमधल्या सभेत उद्धव ठाकरेंची शंभूराज देसाईंवर टीका. उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक टीका करणं योग्य नाही. ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांच्याकडे विकास कामांबाबत बोलण्यासारखं काही नसल्यानं ते सतत टीकाच करतात. शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. अदानी आणि अंबानींना शिव्या घालणारे संध्याकाळी त्यांच्याच पार्टीमध्ये असतात. महाविकास आघाडीचे नेते दुटप्पीपणा करतात. भाजप उमेदवार राहुल नार्वेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा. महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही. वर्ध्याच्या आर्वीमध्ये बच्चू कडूंचा महायुती आणि महाविकास आघाडीला इशारा. 20 नोव्हेंबरला भाजपचं विसर्जन नक्की. राज्यामध्ये भाजप आणि ऐरोलीमध्ये घराणेशाही असलेला गणेश नाईक यांचं विसर्जन होईल. ऐरोलीतल्या सभेमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य. नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री. पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट. नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला. नाना पटोलेंनी 25 वर्ष साकोलीचं प्रतिनिधित्व केलं तर विश्रांतीची गरज. पटोलेंना घरचा आहेर. साकोलीतल्या भाजपच्या ब्राह्मणकर यांना निवडून देण्याचं काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबाळकर यांचं आवाहन. मनसे उमेदवार संदेश देसाईंच्या प्रचारासाठी राज ठाकरे वर्सोव्यात. मशानदेवी मंदिरामध्ये दर्शन घेतले. यावेळी कोळी बांधवांकडून राज ठाकरेंचा सत्कार. मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि स्थानिकांची उपस्थिती. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात मनसे चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांच्याकडून पूजा. अमित ठाकरेंसह मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी हळदणकरांचं बाप्पाचरणी साकडं.
लाडकी बहीणबाबत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला तेव्हा आपण तात्काळ माफी मागितली, पण सतीश पाटलांनी छत्रपती घराण्यातील सुनेची माफी मागितली नाही. योगी आदित्यनाथ यांची टीका. महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी आगेकूच करणारे सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक प्रचाराला मात्र एकत्र. विरोधकांवर आरोप करायचा नाही तर फक्त वडगाव शेरीचा विकास करायचा, टिंगरेंचं वक्तव्य. वांद्रे पश्चिमचे भाजप उमेदवार आशिष शेलारांच्या प्रचाराची सांगता. कलरफुल रॅली न झाली. शेलारांची 23 कलाकारांसोबत विविध ठिकाणी कलरफुल पदयात्रा. शिर्डीमध्ये बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात महायुतीचं शक्ती प्रदर्शन. खासदार श्रीकांत शिंदे आणि सुजय विखेंच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली आणि जाहीर सभेचं आयोजन. सोलापुरातील भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुखांचं प्रचारापेक्षा बूथ यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य. देशमुखांनी पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला. शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटकेंसाठी अजित पवारांची रॅली. विकासासाठी कटकेंना मतदान करा, अजित पवारांचं आवाहन. हल्ला झालेल्या दर्यापूरमध्येच नवनीत राणांचा भव्य रोड शो. हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं निषेध रॅलीही काढण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. सांगोल्याचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदाची रॅली. गोविंदाला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे. सिने अभिनेत्री किशोरी शहाणेच्या उपस्थितीत भंडाऱ्यामध्ये काँग्रेस बंडखोर प्रेमसागर गणवीर यांचा रोड शो. गोंडी नृत्यावरती थिरकणारे कलावंतही रोड शो मध्ये सहभागी. भंडाऱ्यामध्ये शरद पवारांना मोठा धक्का. माजी आमदार मधुकर कुकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. मधुकर कुकडे यांनी भाजपत प्रवेश केल्यानं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या मताधिक्यामध्ये वाढ होईल. वाशिममध्ये ठाकरे गटाला धक्का. अपक्ष उमेदवार राजा भैया पवार आणि युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप पक्षातून निलंबित. राहुल जगताप बंडखोरी करत श्रीगोंदा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असल्यानं पक्षाची कारवाई. तर बंडखोर राजू तिमांडेंवरही निलंबनाची कारवाई. भाजप कार्यकर्त्याचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर. पृथ्वीराज चव्हाण फॅन पेजवरून व्हिडिओ शेअर. पैसे वाटणारा भाजप उमेदवार अतुल भोसलेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा. कराड तालुका पोलिसात तक्रार दाखल. तपास सुरू. गुहागरमधील वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला. नरवण फाटा इथे एका हॉटेलमध्ये भोजन करत असताना हल्ला झाल्याची माहिती. जाधव यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. वंचितचे विकास जाधव यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुहागरमध्ये उद्रेक. तालुक्यामध्ये नाकाबंदी असताना हल्लेखोरांनी शस्त्र कशी आणली. संतप्त जमावाचा पोलिसांना सवाल. बुलढाण्याच्या 7ही मतदारसंघात 3561 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क. 85 वर्षांवरील 2904 तर 642 दिव्यांग मतदारांनी मतदान केलं. गोंदियामध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. बिरसी विमानतळ परिसरातली घटना. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. क्षेपणास्त्राची 1500 किलोमीटरपेक्षा जास्त श्रेणी. या क्षेपणास्त्राचा आवाजापेक्षा 5 पट जास्त वेग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.